भारतीय परंपरा वसुधैव कुटुंबकम म्हणजे पूर्ण जगाच्या साहित्य, संस्कृती, परंपराला जोपासणारी एक महान संस्कृती आहे. असे कमी देश आहेत की जिथं सर्वच सामाजिक आणि सर्वच जागतिक रूढी परंपराला सन्मान दिला जातो. आणि त्यामुळेच डिसेंबर महिन्यात आपण भारतीय लोक कोणते उत्सव साजरे करतो, कोणते सण यांना सन्मान करतो हे आपण बघूया. 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा होतो, जो ख्रिश्चन समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता तो धर्म निरपेक्षपणेही साजरा होतो. आपल्या 31 डिसेंबर ते 25 डिसेंबर हे गोष्टी म्हणजे वर्षाला निरोप देण्याच्या गोष्टी आणि ख्रिसमस या आंतरराष्ट्रीय गोष्टींनाही भारतात तेवढाच सन्मान दिला जातो. हार्निबल महोत्सव नागालँडमधील विविध जमातीची संस्कृती दर्शवणारा हा मोठा महोत्सव आहे. भारतीय राज्य नागालँडमध्ये हा अत्यंत जल्लोषाने साजरा केला जातो. रण उत्सव गुजरात कच्छच्या रणामध्ये साजरा होणारा हा रण उत्सव म्हणजे अत्यंत रंगीबेरंगी, आनंदी व जल्लोषपूर्ण उत्सव असून सर्वच नागरिक यात सामील होतात. आणि महाराष्ट्रात दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला येणारा हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे व दत्तांचे वंदन करून सर्वच भाविक भक्त हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मद्रास राज्यात मद्रास संगीत हंगाम म्हणजेच कर्नाटक संगीतांचे प्रदर्शन करणारा एक मोठा सांस्कृतिक मेळा असतो. यात कर्नाटक संस्कृतीतून पारंपरिक सुंदर विलाप, एक सुंदर संगम पाहायला मिळतो. विंटर फेस्टिवल माउंट आबू येथे राजस्थानमधील एक शीतकालीन म्हणजे थंडीत साजरा करणारा उत्सव असतो व हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आणि केरळ येथे कोचीन कार्निवल म्हणून फोर्ट कोचीमध्ये साजरा होणारा वार्षिक कार्यक्रम असतो. हा पाहण्यासारखा असतो व बरेचसे पर्यटक खास करून केरळमध्ये कोचीन कार्निवल पाहण्यासाठी जातात. त्याचबरोबर दत्त जयंती, मोक्षता एकादशी आणि सपला एकादशी जी डिसेंबरच्या शेवटी यावेळेस आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या उत्सवाला आपण भारतीय महाराष्ट्रीयन लोक खूप रिस्पेक्टली आणि खूप आनंदानं साजरे करतो. आणि नवीन वर्षाची पूर्वसंध्या म्हणजे नवीन वर्षाला स्वागत, जाणाऱ्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून 31 डिसेंबर हा सुद्धा मोठ्या जल्लोषात आपण साजरा करतो. आणि यामुळे व्यापार वाढल्यामुळे त्याचे प्रदर्शनही फार मोठ्या प्रमाणात होते. हॉटेल वगैरे या सर्वच ठिकाणी 31 डिसेंबरला आणि सर्वसामान्य माणसं फटाके फोडून जल्लोषात नवीन वर्षात नवीन काही चांगलं घडेल, उत्साही घडेल, कारण जुनं वर्षही खूप चांगलं गेलेलं असतं, तर नवीन वर्ष तेवढं चांगलं उत्साही जावं यासाठी भव्य दिव्यपणे साजरा केला जातो. हा माहिती कशी वाटली कळवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.